प्रथमच प्रकाश ट्रॅव्हल्समधनं केरळ दौरा केलेला आहे. तर हा मला दौरा एकदम चांगला वाटला, कारण का हा घरगुती वातावरणात झाला. आणि मला जे प्रकाश टूर्सचे मॅनेजर जे आहेत आपले पसारे साहेब, त्यांचं म्हणजे आम्हाला परकेपणा असा जाणवला नाही, की जणू काय आम्ही आमच्या घरातनंच एखाद्या भावाबरोबर प्रवास करतोय असं वाटलं. आणि हे अत्यंत त्यांनी नातं जपलेलं आहे यांच्याशी, प्रवाशांशी. हे मला फार चांगलं वाटलं. आणि ह्यापुढे मी त्यांना शुभेच्छा देतो. असे छोट्या छोट्या टूरचं सुद्धा त्यांनी आयोजन करावं, म्हणजे 4 दिवस 5 दिवस असं. आणि आम्ही अवश्य त्यात सहभागी हो. आणि प्रकाश ट्रॅव्हल्सना आणि पसाऱ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा. मी पंडित महर्षी परीट, राहणार कोपाडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आम्ही प्रकाश ट्रॅव्हल्समधनं कोल्हापूर ते कन्याकुमारी 6 तारखेला आम्ही कोल्हापूरातून बाहेर पडलो. 6 तारखेपासून आज अखेर कन्याकुमारी ईस्टमध्ये आमची खाण्याची, पिण्याची, राहण्याची, सोन्याची कुठलीही अडचण आम्हाला अद्याप आत्तापर्यंत आलेली नाही. जेवण वेळच्या वेळी, चहा नाश्ता, रोज चहा, बिस्किट, जेवण चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं आहे, काही अडचण नाही. आणि प्रत्येकाला रूम चांगल्यातली चांगल्या पद्धतीचं हॉटेल बुक करून आम्हाला कुठलीही म्हणजे कुठं त्रास झाला नाही असं त्यांचं ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये आहे. आता इथून पुढं जर आम्ही जाणार असेल, पहिलं प्रकाश ट्रॅव्हल्स आम्ही आपण नियोजन करणार आणि पुढच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. ते कन्याकुमारीपर्यंत टूर्सला आलेले आहेत. त्यांच्याकडे खाण्या जेवण्याची, चहा नाश्त्याची, राहण्याची उत्तम प्रकारे त्यांनी सोय केलेली आहे. प्रकाश पसार यांचे ट्रॅव्हल्स आम्ही बुधवारी 6 तारखेपासून जे चालू केले कन्याकुमारीपर्यंत, तर आजपर्यंत असा अनुभव आहे की ते आमच्या घरच्याकडे एक मुलाप्रमाणेच आम्हाला आहेत. आणि ऋषी पण त्याचं इतके कष्ट त्यांच्या आहेत की प्रमाणाच्या बाहेर. आमची नाश्त्याची सोय, चहाची सोय, खाण्यापिण्याची सोय, जेवण अगदी घरच्यागत जेवण आणि इतकं सुंदर, अप्रतिम. आणि सांगायचं म्हणजे त्यांनी अतिशय सर्वांची काळजी पण घेतली. आम्ही थोडे नाही 32 जण आहोत, पण बहीण भावंडासारखं आमचं सगळं आनंदात सगळं अगदी मस्त. त्यांच्या कन्याकुमारीपर्यंत खूप छान अशी ट्रिप एन्जॉय केली. प्रकाश सर एकदम उत्तमच असे सर आहेत. त्यांच्या ट्रॅव्हल्समुळेच आम्ही ते इथंपर्यंत पोचलो. याच्यातले सगळे लोक आहेत, आम्ही 32 जणांचा ग्रुप आहे, ते सगळे एकमेकाला सामावून घेतात, बहीण भावासारखे राहिलेले आहेत. आणि इथून पुढे आम्ही सगळे ट्रिप काय करू ती प्रकाश ट्रॅव्हल्सनंच करू. आणि त्यांचे सहकारी सगळे चांगले, जेवण चांगलं आहे, नाश्ता छान आहे, सगळं ताजं देतात, सगळे पाणी चांगलं आहे, त्यामुळे कुणाच्याही तब्येती आत्तापर्यंत बिघडलेल्या नाहीत. अशा तऱ्हेने अतिशय प्रकाश ट्रॅव्हल्सची सहल सगळ्यांनी एन्जॉय करावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो. प्रकाश सरांना, आमच्या ऋषीला मस्त अगदी. माझी प्रकाश टूरची ही दुसरी ट्रिप आहे. पहिला आम्ही फिरून त्याच्याबरोबर आलो होतो. त्याच्यानंतर आत्ताही केरळ ते कन्याकुमारी इतकी सुंदर ट्रिप की जेवणाचा काही त्रास नाही, परत पायसी जेवण नाही आहे, माणसाच्या शरीराला पचलं असं कोल्हापुरी जेवण, जे व्हेज नॉनव्हेजवाल्यांसाठी दोघांसाठी सुद्धा चांगलं. सकाळचा नाश्ता चांगला, परत पुन्हा संध्याकाळचं पण जेवण चांगलं, दुपारचा चहा बिस्किटं, सकाळची चहा बिस्किटं, पाठीमागं पुढं कोण राहिले, काय केले, वयस्कर लोक घेऊन गेला तरी सुद्धा अगदी आपल्या मुलग्यासारखं त्याची काळजी करायची प्रवृत्ती आहे. आणि त्याचा स्टाफ आहे तो पण एकदम सुंदर आहे. त्या स्टाफला तर मी नाही म्हटलं तरी 10 वर्ष तरी ओळखतो. असा स्टाफ सगळ्यांना म्हणजे प्रकाशला अजून लाभू दे ही परमेश्वराची चरणी अपेक्षा. धन्यवाद.
दत्तात्रय कवठेकर, रिटायर माध्यमिक शिक्षक. मी प्रथमच प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे केरळ आणि कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई यासाठी निघालो होतो. यामध्ये वेगळाच अनुभव प्राप्त झाला. मी ऐकून होतो, पण प्रत्यक्षात मात्र या ट्रॅव्हल्स कंपनीनं ज्या आम्हाला सवलती दिल्या, सवलती म्हणण्यापेक्षा सवलती ज्या दिल्यात त्या अप्रतिम होत्या. त्यांचं हॉटेल जे होतं ते सुद्धा अप्रतिम दर्जाचं होतं. त्यांच्या जेवणाचे वेगवेगळे मेनू होते, वेगवेगळ्या दर्जाचे होते. कसंही कडून गडबडीत असं काय मेनू देण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांचं वागणं नम्रतेचं, आपुलकीचं, प्रेमाचं होतं. हे सगळ्यांना समजून घेऊन ते आपल्या यात जात होते. कोण थांबला, पाठीमागं राहिला तर त्यांना ते लगेच ते बोलवून घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांचे पुढं जात होते. आणि सरांचं वागणं जर बघितलं, खरोखरच त्यांचे मुलं जी आहेत त्या मुलांच्या विश्वास टाकून खरोखर ते विश्वासानं काम करतात. आणि ही जी सहलीचा जो आनंद आहे हा आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि कसल्या ते रूम घेतल्या नाहीत, अप्रतिम दर्जाच्या हॉटेलमधल्या रूम घेतलेल्या आहेत. त्यांचं राहणीमान, भोजन, आहार, भोजन करणारी जी काय किचनमधले जे स्टाफ आहे तो सुद्धा अप्रतिम दर्जाचा, स्वच्छता टापटीप आहे. आणि त्यामुळं खरोखरच या ट्रिपमधून भविष्यामध्ये लोकांनी प्रवास करण्यात काही अडचण नाही.